हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही लोक बोलत असाल की एवढ्या दिवसापासून काय व्लॉग नाही नेहाचा, आणि खूप दिवसापासून असं झालं की मी पण काहीच व्लॉग बनवला नाही आहे. माझे थोडे थोडे रील्स आणि शॉर्ट्स येत होते, बट व्लॉग बनवायचा असा एक्झॅक्ट मी प्रयत्न केला, पण मला बनवता नाही आला, पॉसिबल नाही झालं. सो आज मी व्लॉग बनवते, म्हणजे आज पण मी नव्हती बनवणार व्लॉग, बट आय थॉट की परत मला थोडं ब्लॉगिंग केलं पाहिजे, बिकॉज खूप सारे सबस्क्रायबर्स होते आणि आय डोंट वॉन्ट टू डिसहार्टन माय सबस्क्रायबर्स ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे चॅनलला. तर मला असं वाटलं की मी असं मधून नाही सोडू शकत. सो थोडा ब्रेक घेतला आम्ही एका वेगळ्या गोष्टीमध्ये होतो, बिकॉज ऑफ विच आम्हाला नाही जमलं व्लॉग करायला किंवा टाईम नाही मिळाला. आणि आधी जसं मी प्रत्येक दिवशी कुठे काय करायची, माझं पूर्ण डेली रूटीन या ब्लॉगमध्ये दाखवायची, तर मग मला ते नाही पॉसिबल झालं बिकॉज ऑफ सम रिझन्स. आणि आता मी डिसाईड केलं की मी आज एका खूप छान ठिकाणी चालली आहे, म्हणजे जिथून मी आज विचार केला की त्या गोष्टीपासून मी सुरुवात केली पाहिजे. सो त्यामुळे मी आज डिसाईड केलं की ब्लॉग बनवायला आजचा. तर आज आम्ही प्रतीक आणि आम्ही दोघे चाललो आहे अक्कलकोटला. सो आम्हाला लास्ट टाईम आम्ही आत्ताच 4-5 महिन्याआधीच आय थिंक अक्कलकोटला गेलेलो, आणि सडनली आता पण आम्हाला अचानकच असं वाटलं खूप जास्ती दोघांना की आम्ही गेलो पाहिजे. आणि अजून एक रिझन आहे ज्याच्यासाठी आम्ही जाणार होतोच ऑलरेडी, बट वी थॉट की दिस इज द टाईम, आणि आत्ता परफेक्ट टाईम असेल अक्कलकोटला जायसाठी. तर आम्ही आता जस्ट निघालो आहे. आता वाजले आहेत 4 आणि आम्ही नवी मुंबई क्रॉस केलेला आहे. सो प्लीज स्टे कनेक्टेड अँड वॉच द ब्लॉग टिल दी एंड. आम्ही सकाळी जसं निघणार होतो, बट पाऊस एवढा जोरात सुरू झाला आहे, अचानकच पाऊस चालू झाला आहे, आणि त्यामुळे आम्ही विचार केलेला काय करायचं. आम्ही स्केप्टिकल होतो थोडं, आणि गाडीचं पण थोडंसं काम होतं, तर ते पण करायचं होतं. तर त्यामुळे आम्हाला वेळ झाला निघायला, नाहीतर आम्ही सकाळी पहाटेच निघून जाणार होतो. तर बघूया, आम्ही निघालो तर आहे. आणि खूप म्हणजे इच्छा होती अक्कलकोटला जायची आमच्या दोघांची पण, आणि प्रतीकनी तर ठरवलेलंच की काही झालं तरी आज जायचंच. मम्मी पप्पा पण येणार होते आमच्याबरोबर, बट पप्पांना ड्युटी होती तर त्यांना नाही जमलं यायला. तर मम्मी पण बोलली की मग त्या पण नाही आल्या, त्या बोलल्या की ठीक आहे जाऊ दे, तर पप्पा पण नाही तर मी कशी येऊ. सो मम्मी पण थांबली, नाहीतर आम्ही चौघे पण जात होतो. लास्ट 3 मंथ्सपासून आय थिंक मी काहीच ब्लॉग बनवलेला नाही आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं की आम्ही आमचं आउटलेट शिफ्ट केलेलं, सो आम्ही त्याच्या पाठी होतो की आम्हाला थोडं जास्ती टाईम द्यायचा होता आमच्या बिझनेसला, आणि प्रॉपर सगळ्या गोष्टी सेट करायच्या होत्या. बिकॉज आफ्टर गेटिंग इन टू अ न्यू लोकेशन आपल्याला तेवढा टाईम द्यायला लागतो कुठल्या पण बिझनेसला, बिकॉज इट इज पूर्ण नवीन सगळं चेंज होतं आणि थोडं रिस्क फॅक्टर असतं. सो त्या हिशोबाने आम्ही थोडा जास्ती आमच्या बिझनेसवर टाईम दिला. आम्ही थिंक केलं की थोडंसं आपण सोशल लाईफ कमी करून आपल्या कामावर जास्ती फोकस करूया. सो आम्ही ते करत होतो. अलॉंग विथ दॅट आम्ही एका स्पिरिच्युअल जर्नीमध्ये होतो. खूप जास्ती स्पिरिच्युअल जर्नी होती आमची. अचानकच आम्हाला खूप जास्ती एक्सपिरियन्सेस द्यायला लागले, स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेस. आम्ही अचानक स्वामींचं जास्ती अटॅच होऊ लागलो. आणि असंच आम्ही एक दिवस मी यूट्यूब बघत होती. सो आय थॉट की मला एक यूट्यूबमध्ये असा रँडम व्हिडिओ आला ज्यामध्ये सांगितलेलं की स्वामी समर्थांचं सेवा आणि हे सगळं कसं करायचं. तर मी असंच बघितलं आणि मला एव्हरी डे असंच रिलेटेड व्हिडिओज यायला लागले.
सो आम्ही लोक तर स्वामींचं रेग्युलर पूजा तर आम्ही रोज करायचो, सगळं करायचो. बट जेव्हा आम्ही सेवा कशी असते, काय असते, सगळं कसं करायचं ते जेव्हा नीट बघितलं, मग मी ते सगळं रिसर्च केलं की कसं काय असतं एक्झॅक्टली. तर मग मी प्रतीकबरोबर हे शेअर केलं की असं असं मी बघितलं आहे आणि आय विश की आपण असं करूया, आपण ट्राय करूया असं करायला. सो तिथून सुरुवात झाली. आम्ही स्वामींचे 11 गुरुवार म्हणजे 11 गुरुवारचं जे सेवा असते तर ती आम्ही सुरू केली करायला. आणि त्याबरोबरच आम्ही 3 मंथ्ससाठी नॉनव्हेज सोडून टाकलेलं. सो आमचं 3 मंथ्सपासून नॉनव्हेज आम्ही नाही खात आहे दोघे पण. आम्ही प्युअर व्हेजिटेरियन जेवण जेवतो आहे आणि एव्हरी थर्सडे आम्ही फास्टिंग करतो. आणि स्वामींचे जे 11 गुरुवार असतात ते 11 गुरुवारची पूजा आम्ही तुम्ही माझं जर इंस्टाग्राम फॉलो करता तर तुम्ही बघितलं असेल, मी मध्ये मध्ये टाकत होती पूजा थर्सडेची जी आम्ही पूजा करायचो त्याचे फोटोज टाकायची मी. सो एकदम जास्ती अटॅच झालेलो आम्ही आणि एक स्पिरिच्युअल जर्नी फॉलो करत होतो. मी एकटीच करणार होती बट प्रतीक पण स्वतः पण त्या गोष्टीसाठी खूप इंटरेस्टेड होता. त्याला पण खूप कुठेतरी इच्छा होती की मी पण करावं. सो मी एकटी करत होती तर तो पण करायला लागला आणि त्यांनी मग सगळं स्वतःच्या हातात घेतलं आणि सगळं त्या गोष्टी त्याच्या हाताने झालेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी. आणि आत्ता आमचा लास्ट गुरुवार राहिला आहे. आमचं आता 10 गुरुवार झालेले आहेत आणि या वीकला जो येईल तो आमचा लास्ट गुरुवार असेल. म्हणजे आमचं जे 11 गुरुवारचं ते समाप्ती बोलतात ना त्याला, तर ते आमची गुरुवारची समाप्ती होणार आहे. तर आम्ही बोललेलो स्वामींना की जेव्हा आमचं पूर्ण आम्ही हे सगळं करू शकू तेव्हा आम्ही तुमचे दर्शन घ्यायला येऊ अक्कलकोटला. सो त्यासाठीच आम्हाला जायचं होतं आणि ह्यामध्ये खूप अडथळे आले, म्हणजे खूप चॅलेंजेस आले. आम्हाला दोघांना खूप जास्ती चॅलेंजेस आले या पूर्ण जर्नीमध्ये. म्हणजे मी हे ऑब्झर्व केलं की जेव्हा पण आपण स्वामींची सेवा करायला लागतो किंवा आपण त्यांची पूजा करतो किंवा काही करतो तर तेव्हा मी असं ऑब्झर्व केलं की खूप जास्ती डिफिकल्टीज येतात आणि खूप जास्ती अशा गोष्टी चॅलेंजेस आपल्यासमोर येतात की जे आपण एक्सपेक्ट नाही करत आणि आपल्याला ते खूप जास्ती मोठं वाटतं. वेरॅज मी इंस्टाग्रामवर पण थोडे रील्स बनवते तर मला खूप साऱ्या रेस्टॉरंटमधून पण कॉल्स यायचे प्रमोशनसाठी आणि ते सगळे रेस्टॉरंट नॉनव्हेज, फिश, चिकन वगैरे थाली सगळं असं असायचं. तर प्रमोट तर मी व्हिडिओज करायची, मी माझ्या फॅमिलीबरोबर मम्मी पप्पाला घेऊन जायची बट मी स्वतः ते खात नव्हती. मी बस व्हिडिओ बनवत होती किंवा आमचे जो पण फॅमिलीचा रिव्ह्यू होता तो मी त्यामध्ये शेअर करत होती. सो तसं खूप झालं की खूप सारे रेस्टॉरंटनी मला अप्रोच केलं फॉर व्हिडिओज आणि मी तिकडे जात होती पण मी व्हेज खात होती किंवा मी खातच नव्हती, मी घरून जेवून जात होती. सो हे खूप सारे जास्ती चॅलेंजेस होते आणि त्याच्याबरोबर असं पर्सनल लाईफमध्ये पण खूप चॅलेंजेस आले. बट आय एम थँकफुल की स्वामींनी आम्हाला ती पॉवर दिली आणि खूप जास्ती आम्ही विश्वास ठेवलेला स्वामींवर आणि स्वामींनी जे त्यांच्या मनात होतं ते त्यांनी आमच्याकडून ती सेवा करून घेतली. आणि आम्ही कुठून कधी आम्हाला कोणी फॅमिलीवाल्यांनी नाही सांगितलं असं करायला आणि आम्ही स्वतःच त्या जर्नीमध्ये गेलो. सो हे खूपच जास्ती मेमोरेबल गोष्ट आमच्यासाठी राहणार आहे थ्रू आउट. आणि आत्ता तर आमची सुरुवात आहे पण स्वामींची सेवा करायला तर आता आम्ही जस्ट सुरू केली आहे. तर आता असंच स्वामींवर विश्वास ठेवून आम्ही आमचं पुढचं लाईफ त्यांच्या बरोबर अटॅच्ड राहणार आहे. आणि आज त्यासाठीच आम्ही स्वामींची दर्शन घ्यायला स्वामींचे आम्ही निघालो आहे. आज पण खूप इश्यूज आले, गाडीचा प्रॉब्लेम झाला, सकाळी खूप पाऊस आला आणि घरातले पण बोलत होते आता लगेच नका जाऊ, थोड्या दिवसांनी जावा. पण आमच्या दोघांचं ठरलेलं, म्हणजे प्रतीकचं तर ऑलरेडी ठरलेलंच की जायचंच म्हणून, कारण की त्यांनी स्वामींना बोललेलं की मी येणार तुमची दर्शन घ्यायला. तर त्यामुळे आम्ही निघालो आहे. आणि हे सगळं होतं की यामुळे आम्ही 3 महिने कुठेच दिसत नव्हतो, कुठल्याच फंक्शनमध्ये गेलो नाही आणि कुठल्याच कशामध्येच तुम्ही ब्लॉग वगैरेमध्ये पण आमचे कुठलेच काय
पण गेलो नव्हतो. बिकॉज कसं गुरुवारच्या टाईमला आम्हाला एव्हरी थर्सडेला घरी असणं खूप इम्पॉर्टंट होतं, बिकॉज बाहेर राहून ती सेवा नाही करू शकत. त्यामुळे मी कुठे राहायला पण गेलो नाही. आम्ही प्रॉपरली आमच्या घरीच होतो आणि आमच्या कामात लक्ष देत होतो. सो हे होतं आमची जर्नी. जे सगळे लोक बोलत होते की तुम्ही कुठे दिसत नाही, तुम्ही कुठे आहे, काय आहे. तर हे मी विचार केलेला की मी जेव्हा ब्लॉग्स परत स्टार्ट करेन तेव्हा मी हे सगळं शेअर करेन, आणि म्हणून मी आज तुमच्याबरोबर हे सगळं शेअर करते. स्वामींचा पण आमच्या आयुष्यात यायचा मोठा किस्सा आहे. म्हणजे आम्ही असं नाही की जाऊन स्वामींना आमच्याकडे आणलं आहे आणि आम्ही त्यांची पूजा करतो आहे, त्यांची सेवा करतो आहे, त्यांची प्रार्थना करतो. असं स्वामी स्वतः चालून माझ्याकडे आलेले आहेत आणि ते स्वतः त्यांनी माझ्याकडे आलेत, त्यामुळे मला थोडं जास्ती अटॅचमेंट आहे स्वामींची. ते कशा प्रकारे आले त्याची स्टोरी तुम्हाला नेहा व्यवस्थितपणे सांगू शकेल. नेहा ती सांगेल तुम्हाला कसे स्वामी आमच्याकडे आले. सो जसं प्रतीकने तुम्हाला सांगितलं की स्वामी आमच्याकडे स्वतः चालत आलेत, तर ती खरी गोष्ट आहे. आणि सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतं या गोष्टीचं की खरंच स्वामी तुमच्याकडे कसे चालत आलेत. तर आमचं एक आउटलेट होतं कोपरखेरणेचं, तर तिकडे ना एक कसं स्टोरेज रूम होती छोटीशी. तर त्यामध्ये ना खूप सारं असं सामान होतं की जे खूप म्हणजे जुनं कोणाचं तरी होतं, ते खूप जुनं सामान होतं आणि ते सगळं म्हणजे आमचं ते दुकान नव्हतं, ते आम्ही फ्रँचायझी दिलेली. तर असं खूप ते जुनं सामान होतं आणि अनयूज, तर ते भंगारमध्ये द्यायचं होतं. तर अचानक एक दिवस आम्ही प्रतीक आणि मी त्या दुकानामध्ये गेलेलो, तर आम्ही असंच चेक केलं. त्यांनी सांगितलं, तिकडचा जो ओनर होता त्यांनी आम्हाला सांगितलं की इकडे असं असं सामान पडलेलं आहे. तर असंच प्रतीक चेक करत होता ते सामान एक्झॅक्टली काय आहे. तर त्यामध्ये एक मूर्ती होती, एक कसं न्यूजपेपरमध्ये रॅप पूर्ण एक मूर्ती सारखी दिसली. तर त्याने आम्हाला प्रतीकने विचारलं की कोणती मूर्ती आहे. तर त्यांनी बोललं की साईबाबांची काहीतरी मूर्ती असेल, माहीत नाही, मी पण नाही बघितलं. तर प्रतीक आउट ऑफ क्युरिओसिटी प्रतीकने ते ओपन केलं आणि बघितलं की काय एक्झॅक्टली कसली मूर्ती आहे ती. आणि प्रतीकने जसं ते ओपन केलं तसं त्यामध्ये एक स्वामींची मूर्ती होती. आणि ती स्वामींची मूर्ती जी आत्ता आम्ही ज्या मूर्तीची पूजा करतो ना, तीच ती मूर्ती आहे. एक मार्बलची आणि मोठी चांगली मस्त स्वामींची एक मूर्ती होती की जी बघता क्षणी प्रतीकने ठरवलं की ही मूर्ती मी माझ्या घरी घेऊन जातो. त्याला लगेच त्यांनी सांगितलं की मी ही मूर्ती माझ्या घरी घेऊन जातो. आणि ह्याच्यामध्ये मी फोटोज पण शेअर करेल त्या इन्सिडेंटचे. ते फोटो पण मी माझ्या फोनमध्ये काढून घेतलेले, जेव्हा मी स्वामींना आमच्या गाडीत बसवून घरी घेऊन गेलेलो. म्हणजे लिटरली ज्या दिवशी आम्ही ती मूर्ती आमच्या गाडीत ठेवून आणली घरी, तेव्हा असं वाटलं की खरंच आमच्या गाडीच्या बॅक सीटमध्ये स्वामी बसलेले आहेत. आणि असं तसं स्वामी आमच्या घरी आले. मग मी घरात डिस्कस केलं की असं असं मूर्ती भेटली आहे. तर मग मम्मीने माझ्या सांगितलं की त्या मूर्ती जर तुम्हाला भेटली आहे तर तिची प्राणप्रतिष्ठा करा आणि तुम्ही त्यांची पूजा करायला सुरू करा. तर आम्ही एक दिवस प्राणप्रतिष्ठा केली, पूजा केली. बट नंतर मग आम्ही कसं म्हणजे जास्ती असं देवाशी अटॅच नव्हतो, काय नव्हतं आम्ही एवढं. तर कधीतरी दिवा लावायचो, कधीतरी असं काहीतरी पूजा करायचो, बट नॉट रेग्युलरली. तर घरातले स्वामींची पूजा करायचे तेव्हा घरातले पूजा करायचे सगळे बसायचो. हां, आम्ही गुरुवारी पण नॉनव्हेज खायचो. म्हणजे असं खूप आम्ही काहीच नाही पाळलं किंवा आम्ही कधी असं एवढं सिरियसली घेतलंच नाही देवाला. तर असंच चालत राहिलं. मूर्ती तर आमच्या घरी होती, पण त्या मूर्तीची आम्ही जास्ती पूजा केली नाही. कधी काय सणवार असेल तेव्हा आम्ही दिवा लावला, बिकॉज मी आणि प्रतीक आम्ही घरात नसायचो, तर आम्ही असं स्पेसिफिकली पूजा कधीच केली नाही. तर अचानकच असं 2 वर्षानंतर आम्ही अचानकच असं आम्हाला मनात आलं, बाबा आम्ही जेव्हा ठाण्याच्या या घरात शिफ्ट झालो तेव्हापासून आम्ही असं ठरवलं की आपण नेहमी पूजा करायची. रोज सगळं पूजेचं सामान आणलं. पूजेचं काहीच सामान आमच्या घरात नव्हतं, नुसती मूर्ती होती एक. तर सगळं मी स्वामींचं आणलं, धूप अगरबत्ती वगैरे सगळं दिवा लावायला लागलो, हे सगळं करायला लागलो आम्ही घरी. आणि तेव्हापासून मग आम्ही रेग्युलरली देवपूजा करतो. रेग्युलरली सगळं आमच्या घरात जसं घरात आपले आईवडील सगळे करतात तसं त्या हिशोबाने आम्ही सगळं करायला लागलो. वार पाळायला लागलो. जेव्हा मी गुरुवार पण तेव्हापासून आम्ही दोघांनी सुरू केला पाळायचा, जेव्हा आम्ही अक्कलकोटला गेलेलो. तर अक्कलकोटला गेल्यापासून आम्ही
गुरुवारी पण नॉनव्हेज खायचो आधी, पण आता नाही खाता, तेव्हापासून आम्ही सोडून टाकलेलो. तर असं हळूहळू स्टेप बाय स्टेप असं करून करून स्वामींनी आमच्या लाईफमध्ये एंट्री केली आणि आम्ही त्या सगळ्या गोष्टींमध्ये अननोईंगली आलो. जेव्हा आमचा काही विचार नव्हता, घरातल्यांचा काही फोर्स नव्हता, त्यांचं एवढंच म्हणणं होतं की तुम्ही देवपूजा करत जावा घरात, पण आम्ही ते कधी एवढं सिरियसली घेतलं नाही. बट असं बोलतात की म्हणजे जर देवाचीच इच्छा असेल तर देवच आपल्याला एक्सपिरियन्स असा देणार की ज्यामध्ये आपण स्वतः त्याच्याकडे जाणार. तर तसंच काहीतरी आमच्या बरोबर झालं आणि आय एम सो थँकफुल की आम्ही आता या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहे. आम्ही स्वतःला जे देवापासून डिटॅच केलेलं किंवा आम्ही कधी देवाच्या जवळ गेलोच नाही, तर आत्ता आम्ही तसं नाही करत. आम्ही आता देवाच्या जवळ गेलो आहे, तर आम्ही खूप थँकफुल आहे त्या गोष्टीसाठी. आणि तेव्हापासून आम्ही खूप जास्ती पीस ऑफ माइंड आहे आम्हाला, की आम्ही खूप जास्ती पीसफुल आहे. खूप चांगले एक्सपिरियन्सेस येतात जेव्हापासून आम्ही हे सगळं सुरू केलं आहे. आणि मी नाही तर प्रतीक पण स्वतः रोज पूजा करतो, रोज सगळं देवाचं करतो. स्वामी समर्थ महाराजांची तो स्वतः सेवा करतो. तर आता आम्ही त्यांचे दर्शन घ्यायला आम्ही खूप एक्सायटेड आहे आणि आम्ही खूप खुश आहे. प्रतीकच्या तर डोळ्यात मगाशी अक्षरशः पाणी आलं, बिकॉज तो एवढे एव्हरी गुरुवार ती पूजा वाचणं, ते सगळे अध्याय वाचणे आणि एवढा वेळ सतत बोलत राहून तोंडाचं त्याच्या पाणी सुकून जायचं. मी त्याच्या बाजूला बसायची, आम्ही फास्ट करायचो दोघे, पण म्हणजे एवढं बोलत राहून तोंडातलं श्री स्वामी समर्थ ते किती वेळा माळ जपायची. खूप डिफिकल्ट आहे हे, सोपं थोडं पण नव्हतं. जसं वाटलेलं की खूप सोपं असेल हे, तर तसं जरा पण नव्हतं. फास्ट करणं, घरातलं काम करणं, प्रतीक स्वतःचं बाहेरचं काम करणं खूप डिफिकल्ट होतं, पण ते प्रतीकनी केलं आणि आय एम सो प्राऊड की त्यांनी एवढं सगळं पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. आता मी मेक शुअर करणार आहे की मी चांगले ब्लॉग्स बनवेन आणि तुम्हाला अपडेटेड ठेवेन सगळ्यासाठी. सो हेच मला तुम्हाला सगळं जर्नी शेअर करायचं होतं. त्यासाठी मी एक इन्स्टंट शोधत होती की मी कधी शेअर करेल हे सगळं, आणि फायनली इज द टाईम. आणि मला खूप चांगलं वाटतं की तुमच्या सगळ्यांपर्यंत हे सगळं माझी जर्नी मी सांगू शकले. आम्ही जस्ट वडापाव खाल्लेला आहे. खूप दिवसापासून खायची इच्छा होती वडापाव, आणि वडापावच्या खाल्लेला आहे. आणि खूप पाऊस पडतो इकडे, खूप जास्ती पाऊस पडतोय. मस्त वाटतंय वेदर एकदम. फर्स्ट टाइम एक्सप्रेस वेला गाडी चालवते नेहा. जमतंय का? जमतंय बाबा. ऑटोमॅटिक शिकलंय आपलं, ऑटोमॅटिकच चालवत आहे. मॅन्युअल काय जमाना झालंय. प्रॅक्टिसच नाही केली मॅन्युअलची, तर ब्रीजा तिकडे घरी असते. ऑटोमॅटिकच भारी वाटते मला, रिलॅक्स. आणि वातावरण खूप छान आहे, म्हणून मस्त वाटतंय ड्राईव्ह करायला पावसाचं. येस, छानपैकी. ह्या गोष्टीची खुशी आहे आता की एकट्याला गाडी चालवायला लागणार नाही एवढ्याला. मी माझं लायसन्स पण घेऊन आले. थोडी नेहा पण चालवेल. ही पहिली मला बोलते की गाडी चालवायला देणार का मला. तर मी तिला काय विचारलं, पहिले लायसन आणलंय का तू तुझं? बोलते मी घेऊन आले, मला माहितीये तू पहिला मागणार मला लायसन्स. पहिला लायसन्स काढून ठेवला त्याला, आणि चालवता लगेच बागेतून काढून मला दाखवते लायसन्स. मला ठीक आहे, चल तुला देतो गाडी चालवायला. मला माहित होतं ना, बाहेर कुठे आलं की तुम्हाला लायसन्स वगैरे बोलणार. मी तशी चालवते. मग लायसन्स पाहिजे ना? आहे ना रे बाबा, लायसन्स वगैरे सगळं आहे चालवायला. सो आता आम्ही पोचलो आहे सोलापूरच्या थोडं जवळ पोचलो आहे आणि जेवायसाठी थांबलो आहे आम्ही दोघे. प्रतीकचं ॲज युजल काम चालू आहे थोडं,
आणि खूप पाऊस पडतोय इकडे, तुम्ही बघू शकता पाठी. तर जेवणार आहे इकडे आम्ही आणि हॉटेल बघणार आहे कुठे जवळ आहे तर तिकडे स्टे करणार आहे रात्रीसाठी.